प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संदर्भात बाळ गंगाधर टिळक यांच्या 104व्या पुण्यतिथी दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय दिला. SC आणि ST आरक्षणात उपवर्गीकरणाला मान्यता देत सर्वोच्च न्यायालयाने क्रीमी लेअर लागू करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाविरोधात आरक्षण बचाव समितीने 21 ऑगस्ट बुधवार रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये बहुजन समाज पक्षासह विविध पक्ष संघटना सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी बंदमध्ये सहभागी होणार आहे. प्रफुल्ल भाऊ शेंडे यांच्या नेतृत्वाखालील भीम आर्मी संविधान रक्षक दल सुद्धा महाराष्ट्रात बंदमध्ये नैतिकदृष्ट्या सामील होणार आहे. खासदार चंद्रशेखर रावण यांनी सुद्धा बंदमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने SC आणि ST मध्ये उपवर्गीकरणाला मान्यता दिली आहे. वर्गीकरणाचे अधिकार राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. कोर्टाने म्हटलं आहे की SC ST मधील अतिमागास जातींना आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. या निर्णयावरून देशभरात SC आणि ST समुदायामध्ये प्रचंड रोष आहे, राग आहे, चीड आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि संसदेतून हा निर्णय बदलला जावा यासाठी आरक्षण बचाव समितीने 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. त्यासोबतच केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सुद्धा आरक्षण लागू नाही. याला काँग्रेससह विविध पक्ष संघटनांचा विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर व्यापक चर्चा सुरू आहे. SC ST समाजाच्या खासदारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेऊन हा निर्णय संसदेत बदलण्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 10 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत SC STंना क्रीमी लेअरचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले गेले. तो मागे घेण्याबद्दल मंत्रिमंडळात चर्चा झाली असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा त्यांच्या कक्षेतलाच नाही असं अश्विनी वैष्णव म्हणतात. परंतु संसदेनं त्यात हस्तक्षेप करून तो निर्णय बदलला पाहिजे अशी मागणी SC ST समाजाची आहे. दरम्यान बहुजन समाज पक्षाच्या नेत्या बहन मायावती, भीम आर्मी भारत एकता मिशनचे ॲडव्होकेट चंद्रशेखर रावण आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या कक्षा ओलांडून हा निर्णय दिल्याचे मत प्रकाश आंबेडकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. केंद्रात सत्तेत असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील ह्या निर्णयाच्या विरोधात आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. अनेक केंद्रीय मंत्री आणि NDA मधील घटक पक्ष ह्या निर्णयाच्या विरोधात आहे. असं असलं तरी हे लोक भारत बंदमध्ये सामील होतील का यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर भारत बंद ट्रेंड करत आहे. भारत बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या राज्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी दिशानिर्देश जारी केले आहेत. उत्तर प्रदेशात बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. बंद दरम्यान हॉस्पिटल्स, रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत. बँक, सरकारी कार्यालय बंद राहतील का यासंबंधी कोणताही सरकारी आदेश अद्यापपर्यंत आलेला नाही. त्यामुळे शक्यता आहे की बुधवारी
बँक आणि शासकीय कार्यालय क्रांतिमित्र सुरू राहतील. भीम प्यांतर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.